तर काल 29 महानगरपालिकांच्या निवडणुकांचे निकाल जाहीर झाले। त्यापैकी 29 महानगरपालिकांपैकी तब्बल 19 महानगरपालिकांवर भाजपने विजयाचा झेंडा रोवलेला आहे आणि त्यामुळे सध्या मुंबईत आणि महाराष्ट्रात भाजप हा सगळ्यात मोठा पक्ष ठरतोय। तर दुसरीकडे बघायला गेलं तर दोन्ही ठाकरे बंधू जे आहेत म्हणजे शिवसेना आणि मनसे यांनी तब्बल 20 वर्षांनंतर युती केली, ते एकत्र आले। त्यांनी मराठी अस्मितेसारखा इतका संवेदनशील विषय हाताळला, मुद्दा हाताळला, तरी देखील त्यांच्या पदरात अपयश आले आणि त्याच वर मुसंडी मारून भाजप जो आहे तो सर्वात नंबर 1 चा पक्ष ठरला आहे। स्ट्राइक रेटच्या बाबतीत देखील भाजप जो आहे तो मुंबईत आणि महाराष्ट्रात सगळ्यात मोठा पक्ष ठरतोय। स्ट्राइक रेट नेमका काय सांगतोय मुंबईतला आणि महाराष्ट्रातला सगळ्याच पक्षांमधला, त्यावर एकदा नजर टाकूया। तर भाजप यांनी 135 जागेवर मुंबईत निवडणुका लढवल्या होत्या, त्यापैकी 89 जागेवर जे आहे भाजप जो आहे तो विजय ठरलेला आहे। त्यामुळे त्यांचा स्ट्राइक रेट सध्याचा आहे 66% इतका मुंबईत। आणि महाराष्ट्रात बघायला गेलं तर 2209 ठिकाणी भाजपने निवडणूक लढवल्या होत्या, त्यापैकी 1400 ठिकाणी त्यांचे उमेदवार जिंकून आलेत आणि महाराष्ट्रात त्यांचा स्ट्राइक रेट आहे 63.38% इतका। तर शिवसेना उभाटा गटाचा मुंबईत स्ट्राइक रेट बघितला तर 160 ठिकाणी त्यांनी निवडणुका लढवल्या होत्या, त्यापैकी 65 जागेवर ते निवडून आलेत आणि त्यामुळे त्यांचा मुंबईतला स्ट्राइक रेट आहे 40.62% इतका। म्हणजेच भाजपच्या खालोखाल लगेच शिवसेना उभाटा गट आहे। आणि त्यानंतर महाराष्ट्रात जर बघायला गेलं तर 1275 ठिकाणी त्यांनी निवडणुका लढवल्या होत्या, मात्र फक्त 155 जागे शिवसेना उभाटा गट जे आहे तो जिंकून आले। त्यामुळे त्यांचा महाराष्ट्रातला स्ट्राइक रेट आहे 12.15% इतका। शिवसेना शिंदे गटाचं जर बघायला गेलं तर मुंबईत त्यांनी 90 ठिकाणी निवडणुका लढवल्या होत्या, त्यापैकी 29 ठिकाणी ते निवडून आलेत आणि त्यामुळे मुंबईतला त्यांचा स्ट्राइक रेट आहे 32.22% इतका। आणि महाराष्ट्रात 1493 ठिकाणी त्यांनी निवडणुका लढवल्या होत्या, त्यापैकी 410 ठिकाणी ते निवडून आलेत आणि त्यांचा स्ट्राइक रेट महाराष्ट्रातला आहे 27.46%। काँग्रेसने मुंबईत फक्त 151 जागेवर निवडणुका लढवल्या होत्या, त्यापैकी 24 जागी ते निवडून आलेत आणि त्यांचा स्ट्राइक रेट मुंबईतला आहे 15.89%। त्यानंतर महाराष्ट्रात जर बघायला गेले तर 1359 ठिकाणी त्यांनी निवडणुका लढवल्या होत्या, त्यापैकी फक्त 357 जागी ते निवडून आलेत आणि त्यामुळे महाराष्ट्रातला त्यांचा स्ट्राइक रेट आहे 26.27% इतका। शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाचं बघायला गेलं तर मुंबईत त्यांनी 11 ठिकाणी फक्त निवडणुका लढवल्या होत्या, त्यापैकी फक्त 1च जागा त्यांची जिंकून आली आहे आणि त्यामुळे त्यांचा स्ट्राइक रेट मुंबईतला आहे 0.90%। आणि महाराष्ट्रात त्यांनी 533 ठिकाणी निवडणुका लढवल्या होत्या, त्यापैकी फक्त 35 ठिकाणी ते निवडून आलेत आणि त्यामुळे त्यांचा स्ट्राइक रेट आहे 6.56% इतका। मनसे यांनी मुंबईतल्या 53 ठिकाणी निवडणुका लढवल्या होत्या, त्यापैकी फक्त 6 ठिकाणी त्यांचे उमेदवार जिंकून आलेत आणि त्यामुळे त्यांचा मुंबईतला स्ट्राइक रेट आहे 0.86%। आणि महाराष्ट्रात त्यांनी 330 ठिकाणी निवडणुका लढवल्या, त्यापैकी 12 ठिकाणी ते निवडून आलेत, त्यामुळे महाराष्ट्रातला त्यांचा स्ट्राइक रेट आहे 3.64% इतका। राष्ट्रवादी अजित पवार गटाचं जर बघायला गेलं तर मुंबईत त्यांनी 37 ठिकाणी निवडणुका लढवल्या होत्या फक्त आणि त्यापैकी फक्त 3च जागेवर त्यांचे उमेदवार निवडून आलेत आणि त्यांचा स्ट्राइक रेट त्यामुळे सर्वात कमी म्हणजे 0.81% इतका स्ट्राइक रेट आहे त्यांचा मुंबईत राष्ट्रवादी अजित पवार गटाचा। आणि महाराष्ट्रात 1355 ठिकाणी त्यांनी निवडणुका लढवल्या होत्या, त्यापैकी 163 जागीच ते निवडून आलेत आणि त्यांचा स्ट्राइक रेट महाराष्ट्रात जो आहे तो आहे 12% राष्ट्रवादी अजित पवार गटाचा। तर अशा प्रकारे स्ट्राइक रेट जो आहे मुंबईत आणि महाराष्ट्रात सगळ्याच पक्षांचे, ज्यात सगळ्यात मोठा पक्ष जो आहे तो स्पष्टपणे दिसतोय भाजप आहे, ज्याने मुंबईत आणि महाराष्ट्रात दोन्हीत सर्वात जास्त स्ट्राइक रेट त्यांचा असल्यामुळे तो नंबर 1 चा पक्ष सध्या आहे असं पाहायला मिळतंय।